महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनचं त्रैवार्षिक अधिवेशन सायबर कॉलेजमधील आनंद भवन सभागृहात आयोजित करण्यात आलं. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे राष्ट्रीय सरचिटणीस कॉम्रेड C.H. वेंकटाचलम यांच्या हस्ते या 2 दिवसीय परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना C.H. वेंकटाचलम यांनी बँकांमध्ये जनतेचे 2.25 कोटी रुपये असून त्यांचं संपूर्ण संरक्षण करण्याची जबाबदारी ही बँक कर्मचाऱ्यांवर असल्याचं सांगितलं. नवीन आर्थिक धोरण उदारीकरण या नावाखाली केंद्र सरकारनं खाजगीकरणाचा घाट घातलाय. जर खाजगी बँका अस्तित्वात आल्या तर त्यांच्यावर सरकारचं नियंत्रण राहणार नाही आणि कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ येईल. त्यामुळे केंद्र सरकारचं बँकांचं खाजगीकरण हे धोरण कर्मचाऱ्यांसमोरील मोठं आव्हान आहे. याविरुद्ध एकजुटीनं लढा द्या असं आवाहन त्यांनी केलं. सध्या 2 लाख जागा रिक्त असून कर्मचाऱ्यांना कंत्राट बेसिसवर घेण्याचं धोरण आखलं जातंय. सर्वसामान्यांच्या बँकांचा उपयोग फक्त धनदांडग्या उद्योगपतींना होतोय. बँक कर्जाचं बुडीत प्रमाण वाढलंय आणि अनेकांची कर्ज माफ केली गेली आहेत. हे पैसे सर्वसामान्य लोकांचे आहेत. त्यामुळे याविरोधात सर्वांनी एकजुटीनं लढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी यावेळी बोलताना केंद्र सरकार बँकिंग क्षेत्राबाबत चुकीचं धोरण राबवत असल्याचा आरोप केला. हा खाजगीकरणाचा घाट सर्वांनी एकत्र येऊन लढा देऊन हाणून पाडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड देवीदास तुळजापूरकर, कॉम्रेड ललिता जोशी, कॉम्रेड N. शंकर, कॉम्रेड जयराम, कॉम्रेड महेंद्र प्रभुलकर, कॉम्रेड अक्षय स्वामी, महेंद्र ताटे, मकरंद करंदीकर आदींसह राज्यभरातून आलेले बँक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.